आणि यापुढची बातमी आहे एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्यामध्ये रंगलेल्या वादाची। काही महिन्यांपूर्वी चित्र काहीसं असं होतं की राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातलं सख्य, राजकीय सख्य हे आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळायचं। पण आता हे चित्र बऱ्यापैकी बदललेलं आहे। उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र आलेत आणि त्यामुळे राज ठाकरेंच्या टीकेचा रोख आता वळलेला आहे तो एकनाथ शिंदेंकडे। काल जेव्हा मेळावा पार पडला तेव्हा राज ठाकरेंनी नमो टुरिझमच्या मुद्द्यावरनं प्रेझेंटेशनच्या वेळेला एकनाथ शिंदेंना जाहीरपणे लक्ष्य केलं। मुख्यमंत्री पदासाठी किती लाचारी करणार असा बोचराच सवालही राज ठाकरेंनी विचारला। त्यात नमो टुरिझमच्या मुद्द्यावरनं राज ठाकरेंनी सरकारला लक्ष्य केल्यामुळे मनसे आणि शिंदेंच्या शिवसेनेत सामना रंगलाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकाही गड किल्ल्यावरती नमो सेंटर उभी केली तर ती फोडून टाकू असा इशारा राज ठाकरेंनी दिला। राज ठाकरेंच्या भूमिकेवरनं शिंदेंच्या शिवसेनेसोबतच भाजपनं सुद्धा आक्रमक होत ठाकरेंवरती टीकेचे बाण सोडल्यात। त्यामुळे काही महिन्यांपूर्वी राज ठाकरेंच्या घरी आमरसपुरीची मेजवानी घेणारे शिंदे, नंतर शिवतीर्थवरती जाऊन बाप्पाचं दर्शन घेणारे शिंदे आता राज ठाकरेंच्या राजकीय विरोधकांच्या यादीमध्ये समाविष्ट झालेत का असा सवाल उपस्थित होतोय। ही नमो टुरिझम सेंटर्स कुठे काढतायत? शिवनेरीवर, रायगडावर, राजगडावर, जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे इथे टुरिझमचे आता सेंटर्स काढायला निघालेत। मी आत्ता सांगतोय, सत्ता असो नसो, वर नाही, खाली नाही, आजूबाजूला नाही, कुठेही नाही, उभं केलं की फोडून टाकणार। मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची। तर राज ठाकरेंनी थेट एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका केल्यानंतर शिवसेनेचेही नेते पुढे सरसावले आणि राज ठाकरेंना त्यांनी उत्तर दिलं। फोडून टाकणार ना, मग ते आम्ही कशासाठी करतो हे सांगितलं। त्यांना चुकीचं ब्रीफिंग झालं असेल म्हणून कदाचित त्यांचं असं म्हणणं असेल। मी शिंदे साहेबांच्या बाबतीतली पण भूमिका सांगितली की स्वाभिमानानं जे काय आम्ही केलं ते स्वाभिमानानं केलं, कोणाच्याही आमिषाला आम्ही बळी पडलो नाही। राज ठाकरे साहेबांनी जर GR पाहिला असता तर ही गड किल्ल्यांच्या पायथ्याशी आपण ही सगळी नमो पर्यटन केंद्र सुरू करतोय।